वेलकम टू ऑफस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण SBI क्लर्कला 2025ला विचारलेली पझल बघणार आहोत. डे वाईज पझल आहे. 7 पर्सन आहेत. मंडे टू संडेची पझल आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. प्रत्येक दिवसाला एक पर्सन बसलेला आहे. मग आता पझल सॉल्व करत असताना आधी कंडिशन लिहून घेऊया आपण आणि त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप पझल सॉल्व करूया. बघा काय म्हटलंय, पहिल्यांदा आपण घेताना 2 कंडिशन घेऊन चालणार आहोत. पझल इथून स्टार्ट झालेली आहे. इव्हेंट के इज हेल्ड ऑन ट्यूजडे. इव्हेंट जो के आहे तो ट्यूजडेला बसलेला आहे. कन्फर्म कंडिशन आहे, आपण पुट करून घेऊ के. पुढे बघा, मोर दॅन 2 इव्हेंट्स आर हेल्ड बिटवीन के आणि एल. म्हणजे के आणि एल मध्ये 2 पेक्षा जास्त आहे. 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 असतील, 4 असतील. मग आता बघा, वर इथं जागा नाही, खालीच येईल. 1 2 3 घेऊ, इथं येईल एल. पुन्हा आपण 1 2 3 4 घेऊ, एल इथे. 2 कंडिशन घेतल्या. नंबर ऑफ इव्हेंट्स हेल्ड आफ्टर एल. एलच्या नंतर जेवढे आहेत तेवढेच काय पाहिजे, क्यूच्या आधी पाहिजे. एलच्या नंतर 1 आहे तर क्यूच्या आधी पण 1 पाहिजे, म्हणजे क्यू इथं पाहिजे. पण ऑलरेडी के बसलेला आहे, म्हणजे पहिली कंडिशन आपली रॉंग झालेली आहे. बघा, केच्या आधी काय म्हटलं त्यांनी, नंबर ऑफ इव्हेंट्स हेल्ड आफ्टर एल. एलच्या नंतर इथं कुणीच नाही, तर क्यूच्या आधी पण कुणीच नसलं पाहिजे, म्हणजे क्यू कुठे येणार आहे, मंडेला येणार आहे. पुढे बघा, 2 इव्हेंट्स आर हेल्ड बिटवीन क्यू आणि एन. क्यू आणि एन म्हणजे 2 जण आहेत. 1 2 म्हणजे एन कुठे येईल, इथे येईल. पुढे म्हटलंय 1 इव्हेंट इज हेल्ड बिटवीन एम आणि पी. एम आणि पी मध्ये 1 आहे. आणि इव्हेंट एन इज हेल्ड बिफोर पी. पीच्या आधी कोण आहे, तर एन आहे. बघा, पीच्या आधी एन आहे म्हणजे पी इथं बसेल, आणि नंतर एम आणि पी मध्ये 1चा गॅप आहे. जर पी इथं असेल तर खाली तिथं जागा नाही, 1चा गॅप दिला तर एम इथे येईल. राहिला कोण, तर ओ राहिलेला आहे, तर ओ इथं सॅटर्डेला आहे. तर या पद्धतीने ही आपली पझल सॉल्व झालेली आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे, इव्हेंट ओ इज हेल्ड ऑन विच ऑफ द डे. ओ कधी आहे, तर ओ कधी आहे, सॅटर्डेला. म्हणून पहिल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सॅटर्डे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला, विच इव्हेंट इज हेल्ड ऑन थर्सडे. थर्सडेला कोण आहे, तर एन आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल एन. धन्यवाद.